वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारी सदस्य माननीय कुशलभाऊ मेश्राम, तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शक इंजिनियर राहुल वानखेडे सर, पूर्व विदर्भ संयोजक, आणि प्रशांतभाऊ नगरकर, पूर्व विदर्भ संयोजक, तसेच जिल्हा महिला आघाडीच्या महानंदाताई राऊत यांच्या समक्ष आपण वाडीतील नागपूर जिल्ह्यातील जे नगरसेवकपदी नवनियुक्त झालेले आहेत सन्मान्य राजूभाऊ जंगले यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. आपण सर्वांनी मिळून याचा सत्कार करा अशी मी त्यांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राजेश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चला बहुत तिथंच उभे राहा. आपण दुसऱ्या काही बोलू इथे. घ्या बरं ते शाली मेलेला मोबाईल. तसेच आमच्या शीतलताई मेश्राम आमच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा, तसेच पूर्व विदर्भ पदाधिकारी करतील. इथे राहू द्या मागा तिकडे त्यांना इकडे मदत उभे ताई या इकडे शीतलताई. हा बस इथे उभे बघा. वंचित बहुजन आघाडीचा, आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शीतलताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शीतलताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय सुनीताताई मेश्राम या वाडीतून निवडून आलेल्या आहेत. प्रभाग 12 इथून आशिष भाऊ बी 12ला, आशिष भाऊ नंदागोडी यांच्या सोबत त्यांनी तिथं सीट लढवली होती. पूर्ण ताकदीनं सीट लढवल्यानंतर आपल्या मेश्रामताई इथे निवडून आलेल्या आहेत. त्यांचा सत्कार आपले पूर्व विदर्भाचे कुशलभाऊ प्रशांतभाऊ नगरकर करतील अशी मी त्यांना विनंती. भाऊ त्यांना इकडे होऊ द्या. तुम्ही इकडे येत आहे म्हणजे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ताई तुम्ही पण या. हॅलो, वंचित बहुजन आघाडीचा अरे कोण आला रे, कोण आला, वंचितांचा वार आला, कोण आला रे, कोण आला, वंचितांचा वार आला, वंचित बहुजन आघाडीचा अरे सिलेंडर, सिलेंडर. घेऊन टाका. चला ठीक आहे. थँक्यू. सर आपापलं स्थान सगळे ग्रहण करा. सर्वांची जय भीम. धन्यवाद सगळ्यांचं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वारे शेर, वाडी का शेर. मेश्राम अरे मॅडम असे बहुत एक मिनिट घ्या. आणि अभिनंदन आपलं. चला पुढे चला. फोटो घेऊन मंगेश भाऊ थोडं इकडे येऊन जा. मंगेश भाई
अरे और आ जाएंगे। दादा आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। वारे सिलेंडर आ गया सिलेंडर। आपण इमानदारीने पहिल्यापासून झोडलो ना, त्याचा विजय होणारच आहे ना? राजभाऊ आओ ना बाहर, आ जाओ चला बाहर आहे बर्ड स्थित वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयामध्ये विजयांचा जे विजय झाले ते सत्कार करण्यात आला आहे आणि मोठ्या संख्येने या कार्यालयामध्ये गर्दी झालेली आहे आणि आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे. आज विजयाचा ज्यांनी विजय झाला त्याचा सत्कार करण्यात आला आहे आणि समोरच्या महानगरपालिकाची चुनाव सुद्धा आहे, त्याच्यासाठी एक रणनीती इथे आखलेली आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळले आहे, काय सांगू सर आपला परिचय सांगा. सर्वप्रथम मी कुशल मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचा राज्य सदस्य, जिल्हा प्रभारी. काही दिवसापूर्वीच पार पडलेल्या आणि या जिल्ह्यातल्या एक मोठ्या नगरपालिकेमध्ये, वाडी नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 3 नगरसेवक स्वबळावरती निवडून आलेत आणि 3 नगरसेवक हे दुसऱ्या क्रमांकावरती पडलेले आहेत. त्यामुळे आज या जे विजय झालेले 3 उमेदवार आहेत त्या 3ही उमेदवारांचा सत्कार इथे पक्षातर्फे आयोजित केलेला होता. कार्यकर्त्यामध्ये एक जल्लोष आहे की या नागपूर जिल्ह्यामध्ये एक धमाकेदार एंट्री राजेशजी जंगले यांच्या नेतृत्वामध्ये वाडी येथे केलेली आहे आणि लवकरच हा धमाका आम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये करणार आहोत आणि त्यासोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा एक मोठा विजय आम्ही या नागपूर जिल्ह्यामध्ये मिळवणार आहोत. हा उत्साह नागपूर जिल्ह्यातल्या या सर्वच कार्यकर्त्यामध्ये आहे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. थेट चॅनलची कार्यक्रम जुळलेले आहे आणि ते आज ते सत्काराचा एक कार्यक्रम घेतला आला आहे. भाऊ काय सांगणार आज ते मोठ्या संख्येने आज ते कार्यक्रमामध्ये सामील झाले लोक आणि विजयासाठी त्या लोकांनी जंगले भाऊ यांना आणि त्याच्यासोबत ज्यांनी जनरल परिषद चुनावामध्ये त्यांचा विजय झाला आहे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. का सांगणार नहीं, उन्होंने अपने बलबूते, एक तरफ धन शक्ति थी, एक तरफ जात शक्ति थी, उनको न मानते हुए उन्होंने जिस ढंग से अपना इलेक्शन में जीत हासिल की है वो बहुत ही सराहनीय है. और इस तरह से जिस तरह से उन्होंने हमारे सभी नगर सेवक जो चुन के आए, जो 3 नगर सेवक और जो दूसरे नंबर पे रहे, ये सभी गरीब तबके से आए हुए लोग हैं. इनके पास पैसे नहीं थे मगर इन्होंने मास कलेक्शन करके पैसे का ये चुन के आए हैं और यही हम दोहराएंगे आने वाले ग्राम जिला परिषद में और पंचायत समिति में और यहाँ के कारपोरेशन में. अभी ये आप भीड़ जो देख रहे हैं ये सब नगर सेवक के लिए यहाँ फॉर्म लेने को आई हुई भीड़ है. यानी यहाँ अभी जो नगर सेवक के लिए इलेक्शन हो रहा है महानगर पालिका का, उसके लिए ये भीड़ इकट्ठा हुई है और हम यहाँ पूरे के पूरे 152 नगर सेवक लड़ाने जा रहे हैं और जितने 57 या जिला परिषद है वो सभी हम लड़ाने जा रहे हैं. और इस तरह से हम धन शक्ति को और जात शक्ति को एक तरफ रखकर हम हमारी फुले शाहू आंबेडकर विचारों की शक्ति हम यहाँ प्रदर्शित करने जा रहे हैं. राजेश भाऊ, तुम्ही नगर परिषद वाडीमधनं वंचित बहुजन आघाडीची बंधून निवडून आलेले आहे आणि तुमच्यासोबत 2 अजून सहकारी निवडून आलेले आहे 12 आणि 13 मध्ये. काय विजन आहे विकासाचा? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमबुद्ध, जय सेवा. मी आभार मानतो की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी
मला ही जिम्मेदारी दिली आणि त्या जिम्मेदारीमध्ये संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला संघटन संपूर्ण जण आमच्या पाठीशी उभे होते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद आणि आमच्या युवकाचे नेते सुजातदादांचा यांची ताकद, हे दोनही आशीर्वाद आणि हे ताकद म्हणून आज आम्ही इथे विजय घोषित म्हणून इथे उभे आहोत. मी माध्यमातून सांगतो की वाडी नगर परिषदमध्ये जे इलेक्शन झालं फक्त ते BJP आणि वंचितमध्येच झालेलं आहे. आम्हाला सांगण्यात एक खुशी होते की आमच्या वाडी क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि BJP मध्ये जे आखरीची जी फाईट होती त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला आणि BSP सारख्या छोट्या मोठ्या पक्षांना आम्ही धुस्त करून ठेवलेला आहे. आणि जनतेचा जो कोल होता तो शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कोल होता आणि आमच्या सारख्या गरीब तबक्याच्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद देऊन आम्हाला त्या पवित्र ठिकाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला. आणि ह्या सुद्धा आमची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामध्ये आमच्या संपूर्ण पदाधिकारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आणि दादाची ताकद आमची समोर घेऊन आम्ही वाडी शहर नगर परिषद कॉर्पोरेशनचं इलेक्शन आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन ह्याच भरभराटीने, ह्याच ताकदीने, ह्या उत्साहाने आम्ही जिंकू अशी अपेक्षा जनतेकडून आहे. आणि विकासासाठी आम्ही 24 घंटे ज्या सामान्य समस्या आहेत त्या सामान्य सोडवण्यासाठी ज्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादाला आम्ही परिपूर्ण खरं उतरू. आणि ज्या ठिकाणी आमचे कॅन्डिडेट उभे आहेत, ज्या ठिकाणी आमच्या संघटना तयार झाल्या त्या खूप ताकदीने तयार आहेत. बाकीचे मला असं वाटते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यांनी आमच्याबरोबर बैठक न घेता आम्हाला आखरीच्या टप्प्यापर्यंत आश्वासन देऊन ठेवलं. आज त्यांची परिस्थिती, त्यांच्या कटोऱ्यामध्ये 1 रुपया सुद्धा नाहीत आणि आमच्या कटोऱ्यामध्ये 300 हजारो रुपये पडल्यात अशी परिस्थिती आहे. म्हणून माझी विनंती आहे की जे आमच्या रुसले कार्यकर्ता, सुकले कार्यकर्ता, कुठे गेले असतील कार्यकर्ता, त्यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये काम करावं आणि आपली ताकद, आपल्या आंबेडकरी फुले शाहूची ताकद आणखी जास्तीत जास्त संख्येत येऊन त्या गलाला जिंकण्याची सर्वांची जिम्मेदारी आहे. आता 2च पक्ष आहे या क्षेत्रामध्ये, एक वंचित बहुजन आघाडी आणि एक BJP. माझ्या आंबेडकरी चळवळीच्या सर्व शाहू फुले विचारांना जे आमच्याकडून रुसले सवरले असतील त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आणखी वाढवावं, आणखी त्यांच्या पक्षाला वाढवावं हेच मी इथे विनंती करतो, हेच इथं आशा व्यक्त करतो, हेच इथून आवाहन करतो. मला बोलण्याची संधी दिली आदरणीय कुशल मेश्राम साहेबांचा आशीर्वाद, राहुल सरांचा आशीर्वाद, प्रसाद सरांचा आशीर्वाद, आमचे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ सारेजी यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. मी सर्वांचा आभार इथं मानतो. माझ्या महिला मंडळांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी मला अहोरात्री मार्गदर्शन केलं. इथेच थांबतो. जय भीम, नम बुद्धाय, जय शिवराय. साथ है, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो. चला चला प्रबुद्ध भारतच्या पेजवर रेलवर आहे. वा पाठवा तुम्ही आज तुमचा विकास आता आमच्या आंबेडकर नगरमध्ये ज्याही समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. मतदारांचे कसे आभार माना? मतदाराचे मला बहुमतांनी विजय केलं आणि त्यांची जे माझ्यासोबत प्रेम भावना होत्या त्याच्यामुळेच मी निवडून आली. आपला संपर्क त्यांच्यापर्यंत, समस्या त्यांच्या पूर्ण करण्याची. आता काय नगराच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार? नाली बांधकाम, रस्त्याची समस्या, स्वच्छता राखण्याची समस्या आणि पाण्याची पण समस्या आहे आणि ज्याही कोणत्या समस्या असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करीन.